नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, या अगोदर मी साधा ब्लाऊज कसा कट करायचा डायरेक्ट कपड्यावर दाखवला होता, तर तोच ब्लाऊज इथं शिवून दाखवणार आहे। तर एका ताईंची कमेंट आली होती की ताई साधा ब्लाऊज शिवून दाखवा म्हणून। तर बघा, साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला याची स्टिचिंग करून दाखवणार आहे। तर इथं टक्सचे माप टाकलेले आहेत आणि त्याच्यावरतीच आपल्याला इथं शिवून घ्यायचं आहे। शिवत असताना खालच्या साईडला जास्त धरायचं आहे आणि समोरच्या साईडला मिळता आकार येऊ द्यायचा आहे। बघा, चारही टक्स शिवत असताना एक समान अंतरावर आपल्याला टक्स शिवून घ्यायचा नाही। पहिल्या सुरला आपण जिथून टिप टाकतो तिथं जरा कपडा जास्त पसर धरायचा आहे आणि वरी येत असताना निमुळता धरायचा आहे। चारही टक्स अशा पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत। साधी आणि सोपी पद्धत आहे। तर बघा, एक समान अंतरावर ही चारही टक्स शिवून झालेले आहेत। एका साईडचे टक्स बघा किती छान अंतरावर शिवून तयार झालेले आहेत। तर आता दुसरा पार्टही सेम याच पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचा आहे। टक्स शिवत असताना इथं टक्सचा अंतर अर्धा इंच अंतरावर हा टक्स शिवून घ्यायचा आहे। दुसरे 3 टक्स शिवत असताना त्याचा अंतर थोडंसं कमी घ्यायचं आहे आणि समोरच्या तोंडाला आल्यावर टक्स थोडा मिळता घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही चारही टक्स शिवून तयार केला तर तुमचा ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही। मैत्रिणींनो, ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। साध्या ब्लाऊजचे असे टक्स शिवून झाल्यावर इथं आपल्याला क्रॉसपट्टी शिवायची आहे। तर क्रॉसपट्टी कशी लावायची आहे इथं बघा। तर दोन्ही पार्ट बरोबर शिवून आपले तयार झालेले आहेत आणि याचा पफही खूप छान येत आहे। तरी हा कपडा थोडासा गिळगिळ आहे। बघा, अशा पद्धतीने हे चारही टक्स शिवून झालेले आहेत। तर क्रॉसपट्टी लावत असताना खालच्या साईडचे धागे दोरे कट करून घ्यायचे आहेत। क्रॉसपट्टी लावत असताना आता वरच्या साईडने एक सवाशी ठेवायची आहे आणि खालच्या साईडने एक सवाशी ठेवायची आहे। उलट बाजू वरच्या साईडला आली पाहिजे बघा आणि खालच्या बाजूची खालच्या साईडला जाणार आहे उलट बाजू। अशा पद्धतीने क्रॉसपट्टी लावला तर उलट सुलट कपडा होणार नाही, एकदम सरळमध्ये ही क्रॉसपट्टी इथं शिवून तयार होणार आहे। डिझाईनचा ब्लाऊज असला की कपडा उलट आणि सुलट बाजू या दोन असतात। तर अशा पद्धतीने इथंपर्यंत शिवून झाल्यावर काय करायचं आहे, आता इथं वरच्या बाजूचा रोल करून घ्यायचा आहे आणि ही क्रॉसपट्टी एकमेकावर ठेवून इथं शिवून घ्यायची आहे। तर क्रॉसपट्टी शिवून घेत असताना आपल्याला इथं डबल टिप टाकायची आहे। वरच्या आणि खालच्या दोन्ही साईडला डबल टिप टाकून घ्यायची आहे। तर इथं एका साईडला क्रॉसपट्टी लावून झालेली आहे बघा। अशी क्रॉसपट्टी इथं शिवून तयार झालेली आहे। तर साईडने उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे खालचा लगेच। तर आता ही दुसऱ्या बाजूची क्रॉसपट्टी शिवून घ्यायची आहे बघा। क्रॉसपट्टी लावत असताना थोडं थोडं क्रॉसपट्टीचं अंतर हे वर येऊ द्यायचं आहे। साध्या आणि सोप्या पद्धतीने क्रॉसपट्टी शिवून घ्यायची आहे आणि टक्सपाशी आल्यावर थोडासा टक्स आतल्या बाजूला ढकलायचा आहे आणि तिथं टिप टाकायची आहे, म्हणजे इथं पफ हा व्यवस्थित येणार आहे। तर या क्रॉसपट्टीवर ही डबल टिप टाकून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, साधा ब्लाऊज शिवत असताना तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर विचारत चला। तुम्हाला जर कुठला प्रश्न पडला असेल की काय समजलं नसेल तर तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळून जातील। तर इथं दोन्ही साईडच्या क्रॉसपट्ट्या शिवून तयार झालेल्या आहेत। तर बघा किती छान दोन्ही पार्ट शिवून तयार झालेले आहेत। बघा, इथं दोन्ही पार्ट शिवून झालेले आहेत। तर दोन्ही साईडचे समोरासमोरचे टक्स बरोबर आलेत का नाही ते चेक करायचं आहे। तर बघा, इथं दोन्ही साईडचे टक्स आडवे असलेले ते एकदम बरोबर आलेले आहेत। तर आता इथं आपल्याला काज बटनपट्टी शिवून घ्यायची आहे। तर काज बटनपट्टी लहान आणि मोठी काढायची आहे। काजपट्टी लहान काढायची आहे, बटनपट्टी मोठी काढायची आहे। तर आपल्या डाव्या हाताला ही काजपट्टी लावायची आहे आणि बटनपट्टी ही उजव्या हाताला येणार आहे। तर एक पट्टी वरून लावायची आहे, काजाची पट्टी वरून लावायची आहे आणि बटनची पट्टी खालच्या साईडने लावून घ्यायची आहे। तर यावरती इथं पट्टी लावून झाल्यावर एक दाब टिप द्यायची आहे आणि आतल्या बाजूला मुडपून इथं एक वेळेस शिवून घ्यायचं आहे। काजपट्टी इथं शिवून तयार झालेली आहे। तर इथं आता बटनपट्टी शिवून घ्यायची आहे। तर बटनपट्टी ही आपल्या हाताच्या उजव्या बाजूला येत असते बघा। तर बटनपट्टी लावत असताना आपल्याला ब्लाऊजच्या उलट बाजूनी लावायचं आहे बघा। खालच्या साईडने ही पट्टी अशी ठेवायची आहे आणि एकदम सरळमध्ये शिवून घ्यायचं आहे। तर इथंपर्यंत शिवून झाल्यावर इथं काय करायचं आहे, एक वेळेस आपल्याला मुडपायचं आहे आणि एक वेळेस मुडपून घेऊन इथं शिवून घ्यायचं आहे।
बघा अशा पद्धतीने मुडपून घेतलेला आहे। बघा इथं या पट्टीला आता एका साईडला स्टिप टाकायची आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने काच बटन पट्टी लावून दाखवलेली आहे आणि समोरचा पार्ट शिवून दाखवलेला आहे। तर किती छान टक्स इथं आलेले आहेत। मैत्रिणींनो, तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। साधा ब्लाऊज शिवण्याची एकदम सोपी पद्धत आहे। तर तुम्ही ही अशाच पद्धतीने तुमचा ब्लाऊज घरच्या घरी शिवून तयार करून बघा।